नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। यावर्षी स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। ते म्हणजे कॅलेंडर इयर जो डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये 10वीच्या बेसवरती 12वीच्या बेसवरती आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवरती वॅकन्सीज डिक्लेअर झालेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ नोटिफिकेशन आलेलं आहे। आता हे नोटिफिकेशनचा जर इंडिकेशन म्हणजे काय की तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करावं। त्यातली जी पहिली वॅकन्सी आहे ती म्हणजे तुम्ही बघा की स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून मल्टीटास्किंग वॅकन्सी आहे। म्हणजे तुम्हाला विविध प्रकारचे जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असतील, सेंट्रल एक्साइज असतील, कस्टम्स असतील, याच्यामध्ये जे पिऊनच्या वॅकन्सी असतील, सबऑर्डिनेट पोस्टसाठी मल्टीटास्किंग पोस्टसाठी वॅकन्सी येणार आहेत। आणि त्या वॅकन्सी जवळपास तुम्ही बघा की जवळजवळ 7948 म्हणजे 8000 वॅकन्सी असतील। त्यातल्या MTSसाठी मल्टीटास्किंगसाठी 6800 वॅकन्सी जवळपास डिक्लेअर झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये पुढे तुम्ही बघा की ॲप्लिकेशनची डेट पण त्यांनी डिक्लेअर केलेली आहे की जवळजवळ स्टार्टिंग डेट 30 जून आहे, लास्ट डेट टू अप्लाय 31 जुलै, म्हणजे एक महिन्याचा कालावधी मिळेल तुम्हाला। पेमेंट ऑफ फीस वगैरे सगळं दिलेलं आहे। आणि पेपर 1 हा जो त्यांचा पार्ट होणार आहे हा सप्टेंबर नोव्हेंबरच्या टायमिंगला होणार आहे। म्हणजे ही परीक्षा जी तयारी करा तुम्ही आतापासून तयारी करा, तुम्हाला जवळजवळ 3-4 महिने याचा अवकाश आहे। तर या प्रिपरेशनसाठी एज मर्यादा तुम्हाला बघितलं असेल तर 18 ते 25 आहे। मग OBC असेल, SC ST असेल त्याप्रमाणे ती मर्यादा प्लस मायनस होत असेल, प्लस 3 वर्ष 5 वर्ष। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन 10 पास आहे। आता ह्या वॅकन्सीचं जे प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी हे बघायला पाहिजे की जेव्हा तुम्ही मिनिमम क्वालिफिकेशन 10 पास असतील या वॅकन्सी जेव्हा करतात त्यावेळेला तुम्ही 12वीचे विद्यार्थी, ग्रॅज्युएटचे विद्यार्थीसुद्धा हे फॉर्म भरतात। मात्र कॉम्पिटिशन चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये असते, हेल्दी कॉम्पिटिशन असते। प्रिपरेशन जर सुरुवातीपासून करत असाल तुम्ही तर तुम्हाला कुठल्याच कॉम्पिटिशनची भीती नसते। तुम्ही पेपर सेट प्रॅक्टिस वगैरे आतापासून तयारी करा, म्हणून मी लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट ऑफ फीस, जसं मी तुम्हाला म्हटलं की वॅकन्सी येते तेव्हाही देखील सांगतात, पण ही फीसचा मोड ऑफ पेमेंट तुम्ही बघून घ्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पार्ट आहे तो म्हणजे यांचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो अशा प्रकारे असणार आहे की सेशन 1 आणि सेशन 2 या 2 पार्टमध्ये होईल। आता याच्यामध्ये न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न 60 मार्काला असेल, म्हणजे प्रत्येकाला 3 मार्क असणार। म्हणजे तुम्ही बघा की त्याप्रमाणे एका प्रश्नाला 3 मार्क असतील। तर रिझनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक जे असेल ते सुद्धा 20 प्रश्न त्यांनी सुद्धा गुणिले 3 म्हणजे 60 मार्क तुम्ही याच्यामध्ये आहात। टोटल तुम्हाला एकूण टोटल 40 क्वेश्चन्स आहेत। सो मल्टिप्लाय बाय 3 = 120, म्हणजे 120 जवळजवळ तुम्हाला मार्क्स आहेत, पण क्वेश्चन्स किती आहेत 40 आहेत। आणि इथे तुमची न्यूमेरिकल मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेशन करता, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक कशी आहे, तुमचं स्पीड कसं आहे, कारण तुम्ही बघा 45 मिनिट्समध्ये तुम्हाला करायचं आहे। आता तुम्ही याच्यामध्ये समजा कोणी 20 मिनिटात करेल तर हे 25 मिनिटं घेतील, किंवा वाईस वर्सा की वरती 25 मिनिटं लागले तर खाली 20 मिनिटच मिळतील। म्हणजे तुम्हाला यामध्ये 1/3 नेगेटिव्ह मार्किंग पण असते, आणि त्यामुळे 1/3 नेगेटिव्ह मार्किंग हा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुम्ही 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क जातो, 30 प्रश्न चुकले तर 10 मार्क जातील, हे लक्षात घ्या। त्याप्रमाणे जनरल अवेअरनेस सेशन 2 मध्ये जनरल अवेअरनेस हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स 75 म्हणजे परत एका प्रश्नात 3 मार्क आहेत। आणि नंतर इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन सुद्धा 25 प्रश्न आणि 75 मार्क, म्हणजे टोटल 45 मिनिट्स आहेत। आणि 50 प्रश्नाला एकूण 150 मार्क, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला एका प्रश्नाला 3 मार्क दिलेले आहेत आणि नेगेटिव्ह मार्किंग प्रमाणे। आता तुम्हाला सेक्शन 1 आणि सेक्शन 2 हे जे पार्ट दिलेले आहेत या पॅटर्न प्रमाणे जर तुम्ही एक्झामिनेशनचा एका टप्प्यामध्ये ही परीक्षा पास करू शकता, तुम्हाला ते इंटरव्ह्यू नाही आहे, हा सगळ्यात मोठा बेनिफिट असतो। कारण तुम्ही बघा ग्रुप C आणि ग्रुप D पोस्टला बरीच वर्ष ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशनला, बँक असो, रेल्वे असो, स्टाफ सिलेक्शन असो किंवा दुसऱ्या MPSC देखील असो, तुम्हाला इंटरव्ह्यू नसते। त्यामुळे अधिकारी पदाचं सोडलं तर बाकीच्या सगळं क्लरिकल आणि हे असिस्टंट पद असतात, ऑफिस अटेंडंट पद RBIचं सुद्धा असतं, इथे मुलाखत नसते आणि त्याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळू शकतं। मात्र या परीक्षेमध्ये इथे जी 120 मार्क आहेत 150 म्हणजे एकूण 270 मार्क, कारण ही सेक्शन 1 सेक्शन 2 पार्टमध्ये आहे। तर तुम्हाला एकूण 90 मिनिटाची परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला 2 सेक्शनमध्ये होणार आहे। तुम्ही नक्कीच याचा प्रिपरेशन तुम्ही पेपर सेट सॉल्व्ह करून करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। याचं डिटेल्स माहिती मी तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर देईन। त्याप्रमाणे पे स्केल तर तुम्ही बघितलं तर हा बेसिक पे स्केल आहे 18 ते 22 हजार, साधारण 30-35 हजारपर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते याच्यामध्ये। त्यानंतर तुम्ही दुसरी वॅकन्सी हायर सेकंडरी म्हणजे 12 पासच्या बेसवरती, म्हणजे मिनिमम 10वी त्या बेसवरती ती मल्टीटास्किंग आहे। आणि 10+2 मिनिमम म्हणजे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट
हे फॉर्म भरू शकतात. मात्र टक्केवारीची ते अट नसते, त्यावरती येणाऱ्या हायर सेकंडरी क्लासच्या वॅकन्सीज म्हणजे ह्या क्लरिकलच्या वॅकन्सीज डेटा एंट्री ऑपरेटर असिस्टंट पोस्टसाठी. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा स्टार्टिंग डेट 30 एप्रिल आहे, 31 मे आणि ती जी आधी बघितली होती ती साधारण तुम्हाला जूनला येणार आहे, म्हणजे त्याच्या आधी ही वॅकन्सी येणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी 12वी पास असतील त्यांनी दोन्ही वॅकन्सीची तयारी तुम्ही एकत्र केली तरी चालेल, कारण ही तयारी करता करता त्याची तयारी होऊन जाईल. तिथे मात्र एकच परीक्षा आहे, पण सेक्शन 2 आहेत. इथे तुम्हाला 2 टप्प्यात परीक्षा आणि तुम्ही बघा लास्ट डेट फी भरण्याची 31 मे आहे. त्याप्रमाणे रिलॅक्सेशन 3 वर्ष 5 वर्ष, ज्याप्रमाणे तुम्हाला OBCला 3 वर्ष, SC/STला 5 वर्ष आणि अन्य जे हँडिकॅप वगैरे असतील त्याप्रमाणे गव्हर्नमेंट गाईडलाईन्सप्रमाणे ते रिझर्वेशन कोटा असेल. त्याप्रमाणे तुम्ही ह्या 12वी पासच्या बेसवरती विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतील. मात्र किती विद्यार्थी फॉर्म भरतात याच्यावरती रिक्रुटमेंट होत नाही, किती विद्यार्थी मेरिटमध्ये येऊन पास करतात याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे जास्तीत जास्त परीक्षेवरती तुम्ही भर दिला पाहिजे. हे मोड ऑफ पेमेंट ऑफ फीस आहे. त्यानंतर तुम्ही बघा की ह्याच्यात टायर 1 टायर 2 म्हणजे एक्झाम पॅटर्न जो आहे तो टायर 1 टायर 2 पार्टमध्ये होणार. तर टायर 1 जो पार्ट आहे तर हा जो सेक्शन 1 आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील तुम्हाला आणि ही कॉम्प्युटर बेस्ड असतील, दोन्ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड आहे. दुसरं टायर 2 आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस प्लस स्किल टेस्ट असेल, टायपिंग टेस्ट, कारण इथे तुम्हाला असेल की याच्यामध्ये सेक्शनसुद्धा 3 दिलेले आहेत. आता ह्यामध्ये कसं असतं की स्किल टेस्ट यासाठी घेतलं जातं की डाटा एंट्री ऑपरेटर तुम्ही काम करता, कॉम्प्युटरवर तुम्ही काम करता, तुम्हाला कॉम्प्युटरचं स्पीड किती आहे, तुम्हाला नॉलेज आहे की नाही हे बघण्यासाठी ही टेस्ट असते. जसं MS वर्ड असतं किंवा एक्सेल शीटमध्ये काम करायचं असतं, तर त्या प्रकारचं बेसिक नॉलेज लागतं. त्यामुळे हे तुम्हाला स्किल गरजेचं असतं. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची म्हणजे टायर 1मध्ये तुम्हाला ही परीक्षा कशी होणार. तर टायर 1च्या पार्टमध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड विथ बेसिक अरिथमॅटिक स्किल आहे, इंग्लिश लँग्वेज विथ बेसिक नॉलेज म्हणजे तुम्हाला ग्रॅमॅटिकल नॉलेज बेसिक आहे. आता याप्रमाणे प्रत्येकी बघा की 25-25 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि एकूण 100 मार्क आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघा की प्रत्येकाला 50-50 मार्क दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एका प्रश्नाला इथे 2 मार्क दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला 50 मार्क आहेत, 25-25 क्वेश्चन आहेत, म्हणजे 100 मार्काची परीक्षा आहे. आणि टोटल जर मार्क बघितली तर 100 क्वेश्चनला 200 मार्क आहेत आणि तुम्हाला इथे 60 मिनिटामध्ये म्हणजे ही 1 तासाची परीक्षा आहे. आता 1 तासामध्ये ही पूर्व परीक्षा म्हटलं चालेल. पार्ट 1 तुमची टायर 1ची परीक्षा आहे. याच्यामध्ये पास झाला तरच तुम्हाला टायर 2 किंवा सेक्शन 2मध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी मिळेल किंवा तुम्हाला प्रिलिम्स पास झाला तर मेन्समध्ये तुम्हाला जाता येईल. आता या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यू नसते, पण याच्यामध्ये तुम्ही बघा की एका प्रश्नात 2 मार्क आहेत आणि तुम्ही टाईम 60 मिनिटं आहे, तर तुम्हाला 4 पेपर सोडवायचे म्हटले तर इतकं सोपं नाही आहे. फक्त जे PWD फिजिकल हँडिकॅप्स आहेत त्यांना 80 मिनिटं म्हणजे 20 मिनिटं जास्त दिलेली आहेत. मात्र या परीक्षेमध्ये जर 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला नक्कीच शॉर्ट ट्रिक मेथड्स ह्याची प्रॅक्टिस लागेल आणि ती टेक्निक्स तुम्हाला लवकरात लवकर ती ग्रास्प करायची आहे, कारण ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पास करायला ही स्किल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता हा झाला पार्ट 2 म्हणजे पार्ट 1 पास केल्यानंतर पार्ट 2मध्ये तुम्हाला थोडासा कालावधी मिळेल, त्याच्यानंतर पार्ट 2ची एक्झाम्स होईल. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं बघा की त्याच्यामध्ये सेक्शन्स तुम्ही बघा की सेशन 1 हा जो आहे आणि सेशन 2 अशा पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. सेशन 1मध्ये तुम्हाला सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेशन 2मध्ये सेक्शन 3चं त्यांनी 2 भाग केलेले आहे. एक पार्ट सेशन 1मध्ये येतो, एक पार्ट सेशन 2मध्ये येतो. आता सेशन 1मध्ये जे तुम्हाला येतं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिजनिंग ॲबिलिटीज, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर नॉलेज. आता तुम्ही बघा की ही जी परीक्षा तुम्ही बघित होता तर जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज हे 4 पेपर जे आहेत ते इथे 4 पेपर्समध्ये दिसतात, फक्त कॉम्प्युटर नॉलेज वेगळं दिसतंय. आता विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असं होतं की प्रिलिम्स पास करताना किंवा टायर 1ची एक्झामचा तयारी करताना टायर 2कडे ते लक्ष देत नाही. पण टायर 2चे आणि टायर 1चा जर तुम्ही एकत्र अभ्यास केला तर टायर 2चे पेपर सॉल्व्ह करता करता तुम्ही टायर 1 किंवा पार्ट 1ची तुम्ही आरामात परीक्षा पास करू शकता. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण प्रिपेअर फॉर मेन्स अँड गेट टू प्रिलिम्स. पार्ट 2चा प्रिपरेशन करा आणि मेन्स एक्झाम पास करा, हा त्यातला बेसिक फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही बघा की नंबर ऑफ क्वेश्चन्स 30, 40, 20, 15 त्याप्रमाणे 3-3 मार्क आहेत, म्हणजे 3-3 मार्क आहेत प्रत्येक प्रश्नाला. आणि तुम्हाला ही 1 तासामध्ये करायचं आहे, हा 1 तासामध्ये करायचं आहे 15 मिनिटामध्ये, आणि हे 3 जे आहेत 15-15 आणि 10 मिनिटात करायचे. म्हणजे तुम्हाला टाईम लिमिट हे दिलेलं आहे की हा जो मॉड्यूल आहे मॉड्यूल 1 आणि 2 त्याच्यामध्ये 1 तास दिलेला आहे. हा सेक्शन 2चा जो मॉड्यूल आहे सेक्शन 1मध्ये 1 तास दिलेला आहे, याच्यामध्ये 1 तास दिलेला आहे.
नंतर सेक्शन 3ला तुम्हाला सेपरेटली कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूलला तुम्हाला 15 मिनटं वेगळी दिलेली आहेत आणि त्या कारण कॉम्प्युटर नॉलेजसाठी आणि द स्किल टेस्ट तुम्ही करणार आहात पार्ट ABCचं, या स्किल टेस्टसाठी तुम्हाला 15, 15 आणि 10 म्हणजे हे तुम्हाला 3 टाईपचे जे स्किल टेस्टमध्ये तुम्हाला पॅराग्राफ देतील किंवा तुम्हाला एक्सेल देतील किंवा MS वर्डमध्ये सांगतील, तर तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यासाठी ही परीक्षा तुम्हाला ह्या पार्टमध्ये डिवाईड केली आहे. त्याची बेसिक तुम्हाला ह्या प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे साधारण जसं मी म्हटलं की 40,000च्या आसपास तुमचं सॅलरी जाऊ शकते आणि तुमचं बेसिक बघा की ह्याच्यामध्ये स्टार्ट इथं होतं आणि एंड इथं होतं पे स्केलला. म्हणजे तुमची स्टार्टिंग बेसिक जर तुमचं 19,000 असेल तर साधारण 10-15,000 तुमच्या सॅलरीमध्ये वाढ होते. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची जी परीक्षा त्याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज ह्या नोटिफाईड होणार आहेत. त्यासुद्धा वॅकन्सी तुम्ही बघा ही 1 मार्चमध्ये येणार आहेत, बरोबर आहे, 31 मार्चला. म्हणजे पहिली वॅकन्सी मार्चमध्ये ही येईल. त्याच्यानंतर सेकंड वॅकन्सी तुम्हाला 12वीच्या बेसवर येईल आणि तिसरा क्रमांक तुम्हाला 10वी. म्हणजे पहिलं ग्रॅज्युएट, मग 12वी आणि 10वी असं वरून खालच्या क्रमावरती येणार आहे. आता एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट असेल तर 3 फॉर्म भरेल, जर 12वी असेल तर 2 फॉर्म भरेल, 10वी असेल तर 3रा फॉर्म भरेल. तर सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे. मात्र याचेसुद्धा CGLची टायर कॉम्बाईंड ग्रॅज्युएट लेवलची टायर 1ची एक्झाम्स तुम्हाला मे जूनमध्ये आहे. तुम्ही बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर कॅटेगरी वाईज बघितलं एज लिमिट्स 18 ते 27 किंवा 30-32 विविध प्रकारचे एज लिमिट्स आहेत विविध प्रकारच्या पोस्टसाठी. पण 3 वर्ष OBCसाठी रिलॅक्सेशन ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आणि 5 वर्ष ST ते दिलेले आहेत, ते त्याप्रमाणे असतील. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स मस्ट बी ग्रॅज्युएट, म्हणजे ते मिनिमम BA BCom BSc किंवा कुठला इंजिनियर कुठला MBA काही असेल तरी पण तो मिनिमम ग्रॅज्युएट पाहिजे. पर्सेंटेजची ते अट नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुमची मोड ऑफ पेमेंट तुम्हाला माहितीच असेल. ही परीक्षासुद्धा तुमची टायर 1मध्ये टायर 2 पार्टमध्ये होणार जसं तुम्हाला मगाशी मी दाखवलं. आणि फक्त जे स्टॅटिस्टिकल पोस्ट असतील, ज्या ऑडिटरच्या पोस्ट असतील त्यांनाच हे असेल, म्हणजे पेपर 2मध्ये हे असेल. बाकी सगळ्या पोस्टसाठी नॉर्मल ग्रॅज्युएटसाठी ज्या पोस्ट असतील त्या कॉमन असतील, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असतील. मात्र ही पॅटर्न बघा तुम्ही कसं असणार. इथे पॅटर्न 1 जो आहे तो म्हणजे 25 प्रश्न आणि 50 प्रश्न. नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा जनरल अवेअरनेसचे 25 प्रश्न आहेत इथे आणि नंतर मार्क्स 50 आहेत. म्हणजे इथे किती आहेत, 2 मार्क एकाला आहेत. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे 25 प्रश्न मार्क्स गुणिले 2 म्हणजे एकूण 50 मार्क आहेत. सो कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न असतील इथे. इथे जनरल अवेअर म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचा पॅराग्राफ असतील, त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील. क्वांटिटी ॲप्टिट्यूड जे असतील त्याच्यामध्ये सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्क आणि जनरल इंटेलिजन्ससुद्धा 25 प्रश्न 50 मार्क. म्हणजे टोटल तुम्ही बघा ह्याच्यामध्ये परत इथे दिलेले आहेत की ही मार्क आहेत तुम्हाला 200 टोटल आणि प्रश्न आहेत 100, म्हणजे 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्क्स आणि 60 मिनिटाची परीक्षा आहे. म्हणजे पुन्हा आपण जी मगाशी बघितलं जसं आपण 12वीच्या बेसवरती जे फॉर्म येणार आहेत त्याचप्रमाणे हा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. आता क्वांटिटी ॲप्टिट्यूड तुम्हाला माहितीच असेल की मॅथमॅटिक्समधला थोडं ग्राफिकल क्वेश्चन्स असतात, थोडं लॉजिकल क्वेश्चन्स असतात. इंटेलिजन्समध्ये पूर्णपणे लॉजिकच असतात, नंबर सिरीज अल्फाबेट्स वगैरे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स असतात. जनरल अवेअरनेस हा करंटवरती जास्त आधारित असतो, प्लस हिस्ट्री जॉग्राफी सिविक्स या टाईपचे क्वेश्चन्ससुद्धा याच्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे की सेक्शन 1 हा मॉडेल 1 आणि मॉडेल 2मध्ये डिवाईड केला आहे. सेक्शन 2 हा मॉडेल 1 आणि मॉडेल 2मध्ये डिवाईड केला आहे. सेक्शन 3 हा मॉडेल 1 आणि मॉडेल 2मध्ये डिवाईड केला आहे. म्हणजे तुम्ही बघा इथे नॉर्मल जे ग्रॅज्युएट्ससाठी परीक्षा फॉर्म भरतील त्यासाठी याच पद्धतीने की सेक्शन 1मध्ये मॉडेल 1मध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल ॲबिलिटीज 30 प्रश्न आहेत, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स 30 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये टोटल 60 प्रश्न आहेत, 3 मार्क म्हणजे 180 मार्क आहेत आणि 1 तासाची परीक्षा आहे. वेटेज त्याला 23% आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 180 म्हणून 23% तुम्हाला मिनिमम ह्याच्यात मिळाले पाहिजे असं वेटेज आहे. प्रत्येक पेपरला 23% वेटेज दिलेलं आहे ना. नंतर सेक्शन 2मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्बिनेशन तुम्हाला बघा 45 क्वेश्चन्स आहेत आणि जवळजवळ ती ही सुद्धा 25 प्रश्न आहेत. तर टोटल मिळून ही 70 प्रश्न आहेत आणि 70 गुणिले 3 म्हणजे 210. ही सुद्धा 1 तासाचं आहे आणि वेटेज बघा 35 ने 29. म्हणजे याचा अर्थ आहे याला 35% वेटेज आहे. 45 मधून 35% काढा आणि याला 19% म्हणजे साधारण 20% पकडा याच्यामध्ये वेटेज दिलं. म्हणजे 25 पैकी 20% जर तुम्ही काढलं याचे तर तुम्हाला साधारण ह्याच्यामध्ये 10 मार्क तरी मिनिमम मिळाले पाहिजे असं धरून चाला. पण ही तुम्हाला मिनिमम पासिंगसाठी जसं 10वीला 100मधून 35 मार्क मिळाले किंवा पास होतो तसं नॉर्मल याच्यामध्ये हे तुम्हाला वेटेज दिलेलं आहे. पण तुम्हाला सेक्शन 3मध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि डाटा एंट्री ऑपरेटर्स टेस्ट ही ॲड केलेली आहे नवीन. त्यामध्ये 20 प्रश्न आहेत आणि तीसुद्धा 3 मार्काला 1 प्रश्न म्हणजे 60 मार्क आहेत. एकूण तुम्हाला 15 मिनिटात ही क्वालिफाईंग परीक्षा आहे. क्वालिफाईंग म्हटलं म्हणजे काय
ही पासिंगसाठी ही फक्त मर्यादित आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतील हे महत्त्वाचं नाही आहे. जास्तीत जास्त मार्क मिळाले तरी काय उपयोग नाही आहे. तुम्हाला मिनिमम जे समजा 35% 40% पासिंग असेल तर तेवढंच फक्त क्वालिफाईंग तुम्हाला मार्क मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्या ह्या आणि नंतर मॉडेल 2मध्ये तुम्हाला एक टास्क दिलं जाईल, डेटा एंट्री टास्क, म्हणजे एक तुम्हाला पॅराग्राफ किंवा एखादं एक्सेल शीटमध्ये काम दिलं जाईल. त्याला 15 मिनटं असतील आणि तीसुद्धा क्वालिफाईंग असेल. कारण आता सध्या कॉम्प्युटर सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला वेटेज आलेलं आहे. त्यामुळे हा जो सेक्शन 1, 2, 3चा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनला 2 मॉड्यूल 1 आणि 2 दिलेले आहेत प्रत्येक पेपर. पण तुम्ही जर बघितलं तर कॉमनचे पेपर कुठले आहेत तर जनरल अवेअरनेस आहे, नंतर मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंग्स आहे, नंतर इंग्लिश लँग्वेज आहे आणि कॉम्प्युटर अवेअरनेस आहे. 5 पेपर सगळ्याच परीक्षांना कॉमन असतात. जर आपण याचं एकत्रीकरण केलं आणि जर व्यवस्थित सिलेबसप्रमाणे बेसिकली ह्या सगळ्यांचा एक लॉजिकली अभ्यास केला तर बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन इत्यादी सगळ्या परीक्षा तुम्ही आरामात वर्षभरात देऊ शकता. त्यातल्या एक जॉब तुम्हाला हवा असेल तो पहिल्यांदा तुम्ही लवकरात लवकर मिळेल तो घ्या. नंतर तुम्ही हायर ग्रेडच्या एक्झामिनेशन जसं तुम्ही क्लेरिकल मिळाला तर ऑफिसर भेटलं तर मॅनेजर लेवलच्या पोस्टला तुम्ही तयारी करू शकता. मात्र अशा ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाहीत. यावर्षी सुवर्ण संधी आलेली आहे. आता याच्यामध्ये जसं मी म्हटल्याप्रमाणे CGLच्या टायरचे जे एक्झामिनेशन आहेत त्या स्टॅटिस्टिक्स ज्याने ऑडिटरच्या फॉर्म भरलेले आहेत त्यांना 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत आणि 2 तासाची ही परीक्षा होईल. ज्याप्रमाणे तुम्ही तो जो फॉर्म भरला आहे त्याप्रमाणे तुम्हाला याचा सिलेबस फॉर्मसोबत दिलेला असतो. तुम्ही जाऊन गुगल सर्च केला तर तुम्हाला याचा पूर्ण सिलेबस माहिती पडेल, पॅटर्न पण येईल. त्यानंतर याचा पे स्केल थोडा हायर ग्रेडला असतं, तुम्ही बघा. आणि त्यानंतर वेबसाईट ssc.gov.in म्हणजे स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही हे फॉर्म भरू शकता. मात्र मार्चपासून सुरू होणार आहे. एप्रिलला मार्चला पहिली ग्रॅज्युएट लेवल, एप्रिलला नंतर HSC लेवल आणि नंतर जूनमध्ये ही SSC लेवलची फॉर्म्स येतील. तुम्ही आत्तापासूनची तयारी करा. मी तुम्हाला खरंच सांगतो की ह्या प्रिपरेशन करताना तुम्ही कुठलाही वेळ वाया न घडवता तुम्ही ह्याचा तयारी जर चांगली केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मी अशी आशा बाळगतो की हे सगळं जे संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त मी रफली सांगितलेलं आहे. तुम्हाला हे फॉर्म्स येतात त्याचं नोटिफिकेशन येते सांगण्यासाठी. मात्र यश हे तुमच्या हाती आहे, तुमच्या मेहनतीवरती आहे. तर शुभेच्छा सर्वांना. येणाऱ्या काळामध्ये अशा नवीन वॅकन्सी आहेत तर मी पुन्हा तुमच्या समोर येऊन त्याची माहिती देईन. थँक्यू व्हेरी मच.